ना? तुम्हाला आवडली? हो. अहो माहुली काय? अरे किती मिसळ खातोयस? 2 प्लेट खाऊन झाल्यात आणि आता तिसरी? खा खा गपचूप, मस्त आहे मिसळ, लय भारी आहे. खा का पहिला, आणखीन एक मागू. लय भारी काय? अरे पण तुझ्याकडे तर म्हणाला होतास पैसे नाहीयेत. हळू बोल, हळू बोल. का? खा खा खा. आणखीन मागव पाहिजे तर मागू काय? हो. हो खा खा खा. मागवा, आता कसं मग? अरे 2 कटिंग दे पुढे. अरे काय? काय झालं? काय झालं? अहो, मावशी, मावशी? वहिनी, हा. च्या नवऱ्याला काय झालं? उलट्या करायला लागले ते. उलट्या? हा खुशखबर असेल. अरे नाही. खुशखबर बायकांची असते, पुरुषांची नसते. सॉरी. हो तुमची मिसळ खाल्ली ना? हो हो 1 2 3 120 रुपये झाले. अहो मग पैसे काय मागताय? तुमची ही मिसळ खाल्ली ना म्हणून त्यांना विषबाधा झाली असेल. तुम्हाला ना मी पोलिसात देईन, तक्रार करीन मी. अहो आता हे काय? गंगम स्टाईल तुझ्या आईला. आता हे पण मी सांगू. बघा मी अटक करायला लावीन तुम्हाला. हो असं काय हो करता? मी तक्रार करीन तुमची. अरे बापरे. फाशी होईल तुम्हाला. खबरदार माझ्या नवऱ्याला काय झालं हो तर. मावशी, आपलं वहिनी जरा इकडे. इकडे. जरा इकडे. वहिनी हे 100 रुपये घ्या आणि यांना दवाखान्यात घेऊन जा. 100. हे 200 घ्या आणि लवकर घेऊन जावा दवाखान्यात. 200? हे 300 घ्या, सगळंच घ्या पण लवकरात लवकर दवाखान्यात नाही त्यांना. 300. चांगलंय. या या. हा. ठीक आहे. लवकर जा. चला हो. सुटलो रे बाबा. चला चल चल. तुला नाही चल. मिसळ खाऊन ढेकर आली वाटतं. हा जरासा उलटा करत राहिला तर माझं हॉटेल बंद होईल. आबा, मला तुमच्याशी थोडंसं महत्वाचं बोलायचं. काय बोला की काय बोलायचं. आबा येतो मी. या. विक्रम, तूही थांब, मला तुझ्याशी बोलायचंय, तेही महत्वाचं. ठीक आहे, तर मला कळेल का असं काय महत्वाचं बोलायचं ते. प्रतापराव, सकाळी सकाळी दारू डोसली नाही ना तुम्ही. आबा, मला व्यवसाय करायचा आहे आणि त्यासाठी मला 50 लाख रुपयांची गरज आहे आणि तेही मला तुमच्याकडूनच हवे आहेत. हे बघा प्रतापराव, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. फक्त मला एवढं सांगा, एवढी मोठी रक्कम आणायची कुठून? त्यात काय अवघड आहे? तुम्ही फक्त निर्णय घ्या सावकाश. आपल्या 20 एकर जमिनीपैकी 5 एकर जमीन विकून टाकू. दादा, तुला काहीच वाटत नाहीये आपण 5 एकर जमीन विकायला सांगायची? विक्रम, माझ्याशी बोलताना जरा सरळ प्रमाणे बोलत जा. एक मिनिट आहे. एकमेकांची भांडू नका, कळलं? आणि तू जरा गप रे, गबस. आबा त्याचं काय ऐकू नका. जमीन वगैरे विकायची नाही. या जमिनीवर कोण कसं काय पाऊल ठेवतो ना तेच मी ती काय विकायची नाही आहे ना? नका विकू. नाही विकूच नका. सरळ वाटणीच करा. हो आबा, मी सांगतो, वाटणी करा आणि ती आताच्या आत्ता. अरे माजल्या, कोणत्या जन्माचं पाप घ्यायला निघालास रे आमच्याकडनं? वाटणी करायला निघालास? एका दरवाजाचे 2 दरवाजे करायला निघालास तू? हे बघा पोरांनो, तुमच्या सुखातच आमचं सुख आहे, कळलं? प्रतापराव, आम्हाला 2 दिवस द्या विचार करायला. 2 काय 3 दिवस विचार करा, पण 4था दिवस उजाडू देऊ नका, नाही तर सांगितलं नाही म्हणाल. शिवराज, जरा तू सावध राहा. तुम्ही काळजी करू नका बाबा, मी सावध आहेच. मला वाटतं हे सगळं प्रकरण त्या प्रतापमुळे घडलंय. इलेक्शनमध्ये त्याचं आणि माझं बेनसलं होतं ना, त्यामुळे. तुम्हाला काय वाटतं? नाही पोरा, काय बी सांगता येणार नाही, पण प्रतापचा सुद्धा भरोसा नाही बरं का.
काय झालं? कशापायी मनाला लावून घेताय उगीच? काय आज मला तुला काहीतरी सांगायचंय. सांगा की. काय आहे ना, आज मला फार आनंद झालाय. कशाबद्दल? आता प्रताप आपल्याशी भांडला असेल, हं. पण तुला खरं सांगतो, तो आता सुधारण्याची गोष्टी करतोय. म्हणूनच मला या गोष्टीचा फार आनंद झालाय बघ. आणि म्हणून मी सुद्धा 5 एकर जमीन विकायचं ठरवून टाकलं आपल्या पोरासाठी. लई चांगली गोष्ट. बरं, अव औषधाची वेळ झाली ना मग? अरे हो, औषध घ्यायला पाहिजे. चला. हाय अदिती. एवढा पळत का आलास? सॉरी 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 सॉरी. बर, एवढा उशीर का झाला? अगं मी एका कामामध्ये बिझी होतो आणि ते खूप महत्वाचं होतं अच्छा, काम. मग एवढा उशीर लावायचा का? अगं तसं नाही, काम भरपूर होतं ना. एनिवे तू मला सांग, तू मला आत्ता का बोलावलंस? अरे हो, आपण एक काम करूया, तिथे बसून बोलूया. हं, चल ना. बोल. अरे, आमच्या कॉलेजमध्ये उद्या एक फंक्शन आहे डान्सचं. बरं मग. अरे विक्रम, आधी ऐकून तर घे पुढे. हां बोल. मी एका डान्स फंक्शन मध्ये भाग घेतलाय. मग मी काय करू? तुलाही तिथे यायचंय. मला? प्लीज 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 तुला यावं लागेल. अरे यार. प्लीज. ओके. कधी आहे फंक्शन? येत्या 25 तारखेला संध्याकाळी 5 वाजता. हो, ॲक्च्युली त्या दिवशी माझी एक महत्वाची मीटिंग आहे. सो मी नाही आलो तर नाही चालणार का? काय? नाही जमणार तुला? ते काय मला माहित नाही. तुला यावंच लागणार, नाहीतर मी बोलणार नाही तुझ्याशी. ओके ओके, मी येईन. थँक्स. मग तर झालं. ओके. आपण काहीतरी थंड पिऊया का? हो. एक्सक्यूज मी. घ्या. काय ग, हे दोघे उठलेत? उठलेत की, येतील इतक्यात. काय काम आहे? हा, मी जे काय ठरवलंय त्यांना सांगून टाकतो म्हटलं. जा बोलव त्यांना. वय. आबा, मी सांगितलेल्या गोष्टीवर काय विचार केला तुम्ही? मी 5 एकर जमीन विकायचं ठरवलंय, पण माझी एक अट आहे. का? जमीन विकल्यानंतर येणारी रक्कम ही तुम्हा दोघांमध्ये निम्मी निम्मी वाटली जाईल. ती सुद्धा परस्पर बँकेत भरली जाईल. चालेल? चालेल. तुला काय वाटतं? आबा, तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा. आबा, मग मी उद्याच त्या जमीन घेणाऱ्या माणसाला बोलवून घेतो. चालेल ना? घ्या बोलून. ठीक आहे. काळजी करू नका सर, समजा व्यवस्थित होईल. अजूनपर्यंत कित्येक आले मंत्री आणि कित्येक गेले संत्री, तरी अजून टिकून आहे हा गुंठा मंत्री. तुम्ही अजिबात काळजी करायची गरज नाही. काय एकदा काय गुंठा मंत्रीची नजर एखाद्या जमिनीवर पडली ना की नुसतं बघून सांगू शकतो की ती जमीन किती गुंठा आहे ते. त्यासाठी मोजणाऱ्याला बोलवायची गरज नाही, कळलं? चल ठेव आता. मला मोजायला शिकवतोय. नमस्कार शेठ. नमस्कार नमस्कार. अरे प्रतापराव, तुम्ही उभे का? बसा की. बसा बसा प्रतापराव, बसा. बोला साहेब, एका गोष्टीचं कुतूहल माझ्या मनात आहे की तुम्ही माझं नाव कसं काय ओळखलं? अहो काय आहे, एखाद्याचा नुसता चेहरा बघून आम्ही त्याचा 7-12 ओळखतो. 7-12? गुंडली हो.
साहेब तुमच्याकडे येण्याचं कारण असं होतं की आमची 20 एकराची जमीन आहे. त्यातली 5 एकरची जमीन मला विकायची होती. अरे मग घेऊ ना, तुम्हाला विकायची आहे ना, हो. मग आम्ही घेतली म्हणून समजा. हा फक्त ती जमीन ज्यांच्या नावावर आहे म्हणजे आबासाहेब, त्यांची सही मिळेल ना? होय साहेब, मी आबांशी बोललोय. त्यांची परवानगी मिळाल्यानंतरच मी तुम्हाला भेटायला आलोय. अरे वा अरे वा वा. तुम्ही म्हणजे अगदी तयारी निशा आलाय म्हणा की. हा? अरे पामे, आपली उद्याची काय अपॉइंटमेंट आहे का बघ जरा. साहेब उद्या धनंजय रावांच्या 25 एकर जमिनीची खरेदी करायची आहे. परवा परवा दुपारपर्यंत तुम्हाला काही अपॉइंटमेंट नाही आहे. ठीक आहे, मग परवाची वेळ निश्चित करून टाकू. चालेल. सकाळी 10 वाजता साठेकत करू. तुम्हाला टोकन अमाऊंट देऊन टाकू आम्ही, आणि उरलेली रक्कम तर सवडीने देऊ. चालेल ना? हा, अगदी तुम्ही म्हणाल तसं. क्या बात. बरं, येऊ का मी? हा राहू दे.